अक्कलकोट इथं म्हैसलगी इथं घरापासून जवळच असलेल्या भीमा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 मुलींचा बुडून मृत्यू झाला। यामध्ये बुडालेल्या लहान मुलीची दुसरी मोठी मुलगी मावशी होती। आरती निकंबे असं मावशीचं नाव असून रुपाली माने असं चिमुकलीचं नाव आहे। रुपालीची आई शोभा माने यांच्यासोबत दोघीही नदीवर धुणं धुवायला गेल्या होत्या। मात्र दोघींचाही बुडून मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। या प्रकरणी आरती निकंबे हिचे वडील आणि रुपालीचे मामा किरण भीमराव निकंबे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की शोभा कुमार माने या त्यांनी लहान बहीण आरती निकंबे वय वर्ष 14 आणि मुलगी रुपाली माने वय वर्ष 8 यांना घेऊन धुणं धुवायला गेल्या होत्या। घरापासून काही अंतरावरच असलेल्या भीमा नदीच्या पात्रात त्या धुणं धुवत होत्या। त्यावेळी शोभा यांची मुलगी रुपाली ही खेळता खेळता पाण्यात बुडायला लागली। तेव्हा तिला वाचवण्यासाठी रुपालीची मावशी वय वर्ष 14 आरती हिने पाण्यात उडी मारली। त्या दोघींना वाचवण्याचा प्रयत्न शोभा यांनी केला, पण त्यात यश आलं नाही। शोभा माने यांनी या घटनेनंतर आरडाओरडा केल्यानं जवळचे लोक तिथं आले। त्यांनी नदीपात्रात बुडालेल्या आरती आणि रुपाली यांना बाहेर काढलं। त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। शोभा माने यांच्या डोळ्यादेखीत मुलगी आणि बहिणीचा मृत्यू झाल्यानं त्यांना जबर धक्का बसला। रुपाली ही लहानपणापासून म्हैसलगी इथं मामाकडे राहते, तर रुपालीची आई शोभा माने या गावच्या यात्रेसाठी 15 दिवसांपूर्वी हंजगी इथून मैसली इथं राहण्यासाठी आल्या होत्या। घरापासून 400 मीटर अंतरावर असणाऱ्या नदीत धुणं धुवायला गेल्या असताना मुलगी आणि बहिणीचा बुडून मृत्यू झाला। महिन्याभरापूर्वीच नदीत पाणी सोडण्यात आल्यानं पाणी पातळी वाढली होती।